नमस्कार. मी ज्योती जोशी. आज लव्हाळीवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तेव्हा तुमच्यातला गुरु ह्या आणि तुम्हाला भेटलेले सगळे गुरु ह्या सर्वांना माझे नम्र प्रणाम. मी दोन एक छोटंसं पत्राची सुरुवात आहे, ती माझ्या पतझड या पुस्तकामध्ये लिहिलेलं पत्र आहे. आईला मी दर मंगळवारी जवळजवळ 19 वर्ष पत्र लिहित असे. तर त्या पत्रातला पहिला थोडासा मजकूर तुम्हाला वाचून दाखवते, कारण ते गुरुपौर्णिमेला मी लिहिलेलं आहे. मी तिला नेहमी फोन करायची, पण ती म्हणायची, नको ज्योती, पत्रच लिही, मला वाचायला बरं वाटतं, आवडतात पत्र. तर हे जवळजवळ 26 वर्षापूर्वीचं पत्र आहे. प्रिय आई, आज प्रेमानेच पण शिरसाष्टांग नमस्कार. पत्राचं मुख्य कारण की आज गुरुपौर्णिमा. पहिली गुरु ही आपली माता असते, तेव्हा तुलाच प्रथम वंदन, तुला त्रिवार वंदन. मला माहिती आहे तुला असं मी म्हटलेलं आवडत नाही, पण इथल्या संस्कृतीचे जे काही चांगले फायदे मला झाले त्यापैकी हा एक. मनातले विचार, कृतज्ञता व्यक्त करणं हे शेजारच्या लिंडानी मला शिकवलं. आठवत आहे ना तुला ती माझी शेजारीण? तू इथे आल्यावर सारखी तुझ्याशी गप्पा मारायला येत असे. तिने आल्या आल्याच एक धडा दिला होता. तो म्हणजे कोणी आजारी असलं, संकटात असलं तर त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष प्रार्थना पाठवायची. आपण देवाजवळ तर करतोच, पण आपणही तिच्यासाठी प्रार्थना पाठवायची. आपल्या सदिच्छा मनोमनी आणि शिवाय उघडपणे तिच्याशी व्यक्त करायच्या. आई, तू दिलेल्या संस्कार आणि शिकवणीची ठेव कुठच्याही बँकेच्या ठेवीपेक्षा त्रिवार वरपटीची आहे. तेव्हा या मातृऋणात मी सदैव राहू इच्छिते. तुझे आशीर्वाद सतत पाठीशी राहोत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुला प्रथम नमस्कार करते. आणि अजून बरंच मोठं पत्र आहे, केव्हा तरी पुढे वाचीन. आता गुरु हा आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत या ना त्या नात्याने सापडत असतो. आपल्याला ते लक्षात येत नाही. अगदी किडा मुंगीपासून. एकदा मला आठवत आहे, मी मुंगी अशी पाण्यामध्ये पान पडलं होतं आणि त्याच्यावर तिचा मुंगळा होता. धडपड चालू होती आणि ते मी इतकं शिकले त्यावेळेला त्या मुळ्यापासून की मग मी कधी ते विसरणार नाही. तसंच निसर्ग, प्राणीमात्र, लहान थोर, अगदी लहान बाळापासून ते वृद्ध माणसांपर्यंत आपल्याला रोज गुरु भेटत असतात. कधीकधी ते निनावी पण असतात. तेव्हा त्या निमित्ताने आणखीन मी एक हे पुस्तकातलं माझ्या वाचते. त्याचं नाव आहे जगण्याची कला. आयुष्यात तुम्हाला गुरु कुठे भेटतील त्याचा नेम नाही. मॅकिनी गावात नवीन राहायला आल्यापासून मी रोज खास प्रौढांसाठी असलेल्या क्लबमध्ये जायला लागले. म्हणजे इथल्या भाषेत त्याला सिनियर सेंटर. गंमत म्हणजे मी सगळ्यात लहान होते, तरी कॅलेंडरप्रमाणे आता प्रौढ गणले जात होते. पहिल्यांदा मला त्या सर्वांच्या दमलेल्या, सुरकुतलेल्या कायाच त्या दिसायच्या. खूप उदास, हताश वाटायचं. पण हळूहळू त्यांच्याशी माझी ओळख व्हायला लागली. त्यांच्या स्वभावातील विविध छटा मनात मला जाणवायला लागल्या. मी भारतीय एकटीच, त्यांच्या पाहण्यात न आलेली. पण जसजसा परिचय वाढला तशी त्यांची भीड चेपली. हळूहळू प्रत्येकजण त्यांची जीवनगाथा आपुलकीने उलगडायला लागला माझ्याजवळ. आणि मग लक्षात आलं की त्या कृश शरीरामागचे मन अजूनही चिरतरुण आहे. खूप मला त्यांनी शिकवलं. एक दिवस नेहमीप्रमाणे मी सिनियर सेंटरमध्ये व्हॉलेंटिअर करण्याकरता गेले होते. आज तिथे आर्ट शो होता. माझ्या टेबलावर 5 तरुण स्त्रिया बसल्या होत्या. वय 75 वर्षापासून चढती भाजणी.
तरीही सर्वजणी अति उत्साहाने पेंटिंग करणाऱ्या. त्यांच्यातली सॅली, ती 91 वर्षाची होती. तिची पेंटिंग्स फारच सुंदर होती. तिच्या हाताकडे बघितल्यावर मंगेश पाडगावकरांच्या कवितेतले तेच हे हात असावे असं इतके सुंदर मला वाटायचे. लाल सुटुक्क नखं रंगवलेली, मॅनिक्युअर केलेले त्या हातांची सम्राज्ञीही एकेकाळी तेवढी सुंदर असणार हे सॅलीकडे पाहताच उमगत होते. खूप गप्पा मारल्या मी तिच्याशी. तिने बालपणचा सगळा इतिहास सांगितला. तिच्या वडिलांची सर्व संपत्ती फ्लॉरिडाच्या आर्थिक मंदीमध्ये बुडाली होती. मग खूप गाबाड कष्ट करून ते परत सावरले आणि सर्व कुटुंबाची त्यांनी भरभराट केली. त्यांच्यापासूनच ती जिद्द शिकली. वयाच्या 91व्या वर्षी ही कलावंत सॅली आता क्रोशे करायला शिकत होती. माझं मन नतमस्तक झालं, तिच्याशी नतमस्तक झालं. तिथल्या पोहायच्या तलावात मी नेहमानी जात असे. तिथे डॉन मला रोज भेटतो. डॉना मला रोज भेटते. वृद्ध असली तरी अगदी टापटिपीत राहते. नावाप्रमाणे उषक कलासारखी टवटवीत. आज परत खूप दिवसांनी ती दिसली, पण नेहमीपेक्षा छान नटून थटून आली होती. गप्पांच्या ओघात कळलं की ती मॅकिनी गावापासून खूप लांब राहते, तरीही इथे नेमानी पोहायला येते. एवढ्या लांबून 20 मैलावरनं? मी तिला जरा आश्चर्यानेच विचारलं. ती उत्तरली, माझा नवरा नर्सिंग होममध्ये याच गावात आहे. त्याला अल्झायमर रोग झाला आहे, म्हणून मी रोज त्याला भेटायला येते. आम्ही रोज जेवण एकत्र जेवतो. खरं तर तो मला ओळखतही नाही, पण माझं त्याच्यावर गाढ प्रेम आहे ना. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचे हास्य पसरले होते. जणू काही मला ती माझ्या जीवनात येणाऱ्या एका समस्येची गुरुच होती. म्हणाली, आजचा दिवस फार मोठा ज्योती, खास अगदी. आज आमच्या लग्नाला 54 वर्ष झाली. मला तिच्या उत्साहाचं आणि कर्तव्याचं फार कौतुक वाटलं. तसाच तो नॉर्मन रोज पहाटे 6 वाजता पूल गाठतो आणि पठ्ठा किमान 1 मैल पोहतो. लक्षात आलं ना, हे सगळे सिनियर क्लबचे मेंबर्स. त्याला माझ्या पाठीची व्यथा कळली तर त्यांनी मला 2-3 वेगळे व्यायाम कसे करायचे पाण्यात ते सांगितले आणि त्यांनी मला खरंच उतार वाटला. त्या दिवशी तो माझा गुरु होता. दुसऱ्या दिवशी भेटल्यावर मी त्याचे आभार मानले आणि सहज विचारलं, तू वैद्यकीय क्षेत्रातला किंवा फिजिकल थेरपिस्ट आहेस का? तो म्हणाला, नाही, मी वॉलमार्टमध्ये खाटिकाचं काम करतो. गुरु कुठच्या रूपाने तुमच्या आयुष्यात येतील सांगता येत नाही. नंतर गॅरी, तो पुरा 6 फूट उंचीचा, अंगाने अगदी आडदांड, एका कानात डूल, डोक्यावर छोटीशी शेंडी, काहीसा हिप्पीज भासावा. खूप बडबड्या, सुतार होता. घर बांधण्यात आणि इतर कामातही खूप हुशार. शिवाय तो संगीतातही अत्यंत कुशल होता. आता मात्र एका गॉल्फ क्लबची देखभाल करतो. त्याची बायको मॅकिनीमधल्या हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. आम्ही पूलमध्ये पाण्यात कधीतरी एकत्र चालतो. पूल म्हणजे इथे पोहण्याचा तलाव, पण इथल्या भाषेत म्हणून ते पूल येते माझ्या तोंडातून. पूल म्हणजे आम्ही पूलमध्ये पाण्यात कधी एकत्र चालतो तेव्हा तो सतत त्याच्या आयुष्यातले किस्से मला सांगत असतो. कधीकधी रंगात येऊन तत्त्वज्ञानाचे धडेही मला देऊन जातो. एके दिवशी त्यांनी मला त्यांच्याकडे पार्टीला बोलावलं. म्हणाला, यू ब्रिंग युअर ओन ड्रिंक, आय विल प्रोव्हाइड द फूड. त्याच्याकडे आज त्यांचा वाद्यवृंद जमणार होता. या नवीन गावात आलेलं पहिलंच आमंत्रण. मी तात्काळ ते स्वीकारलं. गावात विशेष ओळखी नसल्याने मला ही संधी म्हणजे सुवर्णसंधीच वाटली. माझा फेमस टोफू तिक्खा
आणि खास उन्हाळ्याकरता आईस्क्रीमचं ट्रायफल आमच्यासारख्या शाकाहारी लोकांकरता घेऊन गेले. गॅरी गावातल्या एका गरीब वस्तीत राहत होता, पण त्याच्याकडे मनाची श्रीमंती अतोनात होती. जवळजवळ 25 मंडळी, काही काळे, गोरे, मेक्सिकन आणि आम्ही भारतीय एकटेच. इट वॉज अ गुड मेल्टिंग पॉट. त्याच्या छोट्याशा अंगणात आम्ही सगळे संगीतमय वातावरणात धुंद झालो होतो. बॉस्टन सोडल्यापासून बरेच दिवसांनी आमच्या पारड्यात परत मैत्रीचं दान पडलं होतं. घरात त्याच्या बायकोला मी मदत करायला गेले तेव्हा भिंतीवर एका तरुणाचा हसतमुख फोटो होता. मी सहज विचारलं, हा फोटो कोणाचा? त्याची बायको गेल ती म्हणाली, ओ तुला माहिती नाही, हा गॅरीचा मुलगा जॉन. बिचारा फार लवकर आम्हाला सोडून गेला. 9 वर्षापूर्वीची हकीकत आहे. तो नुकताच कुवेतच्या युद्धावरून परतला होता. तोही गॅरीसारखा सुतारकामात हुशार होता. एका घरी असेच सुतारीचे काम करत असताना समोरच्या घरात चोर शिरलेले त्यांनी पाहिले. ते घरातील मौल्यवान वस्तू चोरून त्यांच्या लॉरीमध्ये भरू लागले. तसे अन्यायाशी झगडणारा जॉन भावनेच्या भरात क्षणभर विचार न करता त्या चोरांशी 4 हात करायला बाहेर सुसाट्याने गेला. बंदुकीच्या गोळीसारखा सुसाट्याने गेला. पण दुर्दैवाने त्याच्याकडे बंदूक नव्हती. वास्तविक त्यांनी पोलिसांना वर्दी द्यायला हवी होती, पण तरुण असल्याने अंगात ताकद होती. शिवाय नुकताच कुवेतच्या युद्धात तो जवान म्हणून लढला होता. त्यामुळे कुठच्याही अतिरेकी प्रसंगाला सामोरी जायचं बळ त्याच्या अंगात उपजतच होतं म्हणेन ना. दुर्दैवाने त्या चोरांच्याकडे बंदूक होती आणि जॉन निशस्त्र होता. 6 फुटी धिप्पाड उंचीचा जॉन धारातीर्थी वाचला होता खरा, पण त्या चोरांच्या बंदुकीच्या एका गोळीला बळी पडला. तेव्हा मात्र गॅरीनी त्याच्या वडिलांनी हाय खाल्ली. 6 महिने तो अंथरुणात निखळून होता, नैराश्याने घेरलेला. आमच्या शेजारचा तो बिल, त्यानेच मुलाच्या माईनी गॅरीची सेवा शुश्रूषा करून त्याला परत माणसात आणलं बघ. तो बिल आणि गॅरी आता शेजारी बसून किती गातायत सुंदर. सदा हसतमुख असणारा हा गॅरी कधीतरी फार जखमी झाला असावा असा मला संशयही आला नव्हता. तो सतत सर्वांना आनंद देत असे. आनंदे भरीन तिन्ही लोकी. यालाच म्हणतात जगण्याची कला. असे हे गुरु मला वारंवार भेटले आणि अजूनही भेटतात. तेव्हा त्या पडद्यामागच्या सर्व गुरूंना परत एकदा माझे नम्र प्रणाम. आणि लवकरच भेटू. मला तुमचा अभिप्राय कळवा जरूर. अच्छा तर मग.